देवाकडे जाऊ नाही देत. हा अनर्थ देवाकडे कसा जाऊ देत नाही नीट ऐका. आता तुम्हाला किती किती सवय त्या सांगतो मी तुम्हाला. तुम्हाला तंबाखूची सवय आहे, त्यांनी वर हात करा. आता ही तंबाखू काय करणार आहे? हे माझ्याजवळ बाबा बसले होते ना, कुठे येते मग अशी ते म्हणे अजून कीर्तन सुरू व्हायचं, खाऊन घेतो बाबा. हे बाई इथं 2 नंबर ते म्हणे इथं खाऊन घेतो, इथं थुकून टाकीतो. बाबा ही तंबाखू तुम्हाला काय करणार नीट ऐका आता. हो तुमचं नाही सांगत मी 10 वेळेला गेलो पण कावळा कामून शिवाना कावळा शिवाना. ओ बाबा अर्धा तास कीर्तन लांबव. मी म्हणलं कायसाठी? कावळा शिवाना. म्हणलं मी काय करू मग आता? कावळा जर नाही 2-4 दिवस शिवला मग कीर्तन चालू ठेवू इथं? हा ती यायचं तमाशे. कुठलं कीर्तन काढलं तू? हा कीर्तन 2च तास असते. मला मारतीन टाळ्यानी पाठीमागचे. हा आणि कीर्तन लांबव म्हणजे नाही 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 कीर्तन. मग काय झालं? मी जाऊन येतो भाऊ. मी गेलो पतरवळीच्या पाया पडलो तरी बी कावळा येईन. आता काय करू? त्याच्यानंतर आहे ना एक आजी आली. त्या आजीची जोडीदारीनीच होती. ती म्हणे आजी लवकर चला कावळा शिवाना. तुम्ही त्या पतरवळीला हात लावा. अरे शिवायलाच कसा? हा तुम्हाला अक्कल तर पाहिजे ना त्याच्यातली. मग मला लक्षात आलं की आपण बी आखली. हो आणि ती आजी आली. ती आजी त्या आजीची मैत्रीण होती. आल्यानंतर पतरवळीला पाणी फिरवलं. पतरवळीला पाणी फिरवलं, नमस्कार केला, कमराची पिशवी काढली, त्याच्यातली मिश्रीची डब्बी काढली आणि वर ठेवल्याबरोबर 5 कावळे आले. आता काय हसू राहिले? अरे कोणाचं नुकसान आहे? साधी तंबाखू. आता हे म्हातारं जर उद्या पडलं जमिनीला खाली, तिथं जर तंबाखू खाऊन थुकलं, तुम्हाला वाटतं का माणसं जवळ येऊन बसतील? आजूबाजूला थुकेला असल्यानंतर आता येते बाबाला राग येईल का नाही मा बोलण्याचा? पण हे खोटं आहे का? तुम्ही सांगा. कोणी बी उठून थुकणारच तो तिथं. कारण ती अवस्थाच अशी आहे, माशाची ती जवळ माणसं नाही येणार थुकल्यानंतर. जीवनामध्ये काही सवयी इतक्या बेकार लागलेल्या आपल्याला. जर सांगायला गेलं तर तुम्ही मला येरुड्याला पाठवशाल. हो डायरेक्ट. म्हणून आहे ना माऊली लई थोड्या सांगितलं. कारण आता माझा आवाज चालला ना. मला वाटतं का तुम्ही शाप दिल्यामुळं तरी आवाज बसला. याचा आवाजच बंद करून टाकू. तर त्याच्यातून एक आहे, माझं चिंतन नाही बंद होणार. जरी आवाज बंद झाला चिंतन बंद नाही होणार. फक्त एकच आहे, आता मी इथपर्यंत आलो. इथं आल्यानंतर हे अनार्थाला कारणीभूत असलेला प्रतिबंध तो दूर कर. आणि जो तुला मुक्त करणार आहे, ज्याचं तुझ्यावर प्रेम आहे, अरे ज्यांनी तुला नरदेह फुकट दिलेला आहे आणि तोही भारतखंडात मिळालेला आहे, पवित्र भूमीत मिळालेला आहे. या नरदेहाने तू जे ठरवशील ते होणार आहे. तू मंत्री झाला काहीच नाही ना विशेष. मंत्री झाला, पुढारी झाला म्हणजे काय लई विषय झाला का नरदेहाने? नाही नाही. तू देव हो. देव होता येतं तुला. देव होता येतं. देव होईल म्हणती देवची होती. बाबा असं असताना मग तू अनर्थ दूर कर आणि स्वार्थ साधून घे. कोणता स्वार्थ आहे? परमार्थाचा. परमार्थाचा खरा स्वार्थ तो आहे की ईश्वर आपला करणे, ईश्वर स्वरूप होणे. आणि ईश्वर जर त्याला आपला करता आला नाही तर त्याचं नुकसान त्यांनीच केलं. हो साधू संत जाग करतात. साधू संतांचं काम आहे उठा, जागे व्हा, स्मरण करा. पण आम्ही त्यांचं ऐकत नाही. त्यांचं ऐकत नाही आणि त्यांचं नाही ऐकले तर काही बिघडत नाही. आता समजा तुम्ही म्हणले काय त्याचं ऐकायचं, ते भांगार कुठून आलं आणि आम्हाला सांगू राहिले येड्यावानी. खरं सांगा इमानदारी, माझी ड्युटी पार पाडली. मी खरं सांगितलं. पुढे मला जरी त्यांनी विचारलं तुम्ही शिकवलं होतं? हो शिकवलं होतं. मग कोणी मान्य केलं नाही त्याला मी काय करू? माझी ड्युटी आहे, मी केली. लागून या पाया विनंती केली, तंबाखू खाऊ नका, बिडी पिऊ नका, गुटखा खाऊ नका. शरद पवार तोंड कसं काय झालं? हां ते उगाच शरद पवार होते म्हणून राहिले. माझ्यासारखा मरून गेला असता तवाच. हो परदेशातून बदलून आलेले ते अजून बी बोलता येत नाही. केवळ फक्त कशावर प्रेम आहे? हा गुटख्यावर म्हणा ना. तुम्हाला काय आता काय एवढं काय लगेच गुटखा अजूनही चालूच आहे त्यांचा. हो
आता मी म्हणतो प्रेम करायला जर करायचं ना फक्त देवावर करा. जगात प्रेम करायलाच कोणी योग्य नाही. तुम्ही करून पहा, रोग होईल तुम्हाला त्या प्रेमाने. हो, तंबाखूवर प्रेम. मी माझ्याबरोबर 500-700 लोक दिंडीत येतात. किती? मग आता मी पाहिलं यांचं प्रेम कशावर आहे. बाबावर नाही. सोन्यासारखी बायको घरी सोडून येतं आणि ती दिंडी कोणती आहे? माऊली बरोबर आहे, पावसाळ्यातली. आणि तंबाखूची पुडी आहे ना प्लास्टिकच्या कागदात आणतं. हो, भिजू नये म्हणून. हो, आता कशावर प्रेम आहे? दातावर आहे? नाही हो. सोन्यासारखी बायको सोडून देतं आणि तंबाखूची पुडी घरी घेऊन येत नाही, दिंडीत घेऊन येतं. आणि जगाच्या कल्याणात तंबाखूवाल्याच्या विभूती ते दुसऱ्याला सवय लावून देतं. हो, फुकट देतं ते. हो, म्हणजे आता काही उदार झालं लोक ते म्हण लोक जेवण देते मग आपण तंबाखू द्यायला का हरकत आहे? यायचा पांढऱ्या वाहनाचा ते तू अजून तुझं वाटोळं केलं दुसऱ्याचं कर. हो, म्हणून जाऊ द्या, असा स्वभाव आहे माझा. काही वेळेला खरं बोलावं तर लोक रागवतात. रागवत नाही म्हणा, अजून काय कोणी हाणलं नाही ना, आता हाणणारं नाही. ते म्हणजे जाऊ दे मथुराई त्या सोडू. आमच्या निवृत्ती बाबाला जेलमध्ये घातलं होतं. म्हणजे मग कोर्टाच्या समोर आले, कोण आहे निवृत्ती महाराज? ते आले, काठी ठेकीत. कायद्यात बसत नाही. काय सांगितलं कोर्टाने? म्हातारा माणूस कायद्यात बसत नाही. तसं मी आता कायद्यात बसत नाही. असं कायद्यात पोरही कायद्यात बसत नाही. आता मी जरी समजा मला तुम्ही म्हणले बुवा यांच्यावर केस करून द्या, जाऊ द्या. मी साहेब मला पाहिल्यानंतर म्हणे ती कायद्यात बसत नाही, ती काठी ठेकीत आलं, जाऊ द्या. म्हातारा माणूस काही बोलतं. लहान लेकरू सुद्धा कायद्यात बसत नाही. असं का? काही गोष्टी ज्या आहेत तुम्ही कायद्यात बसतात. हो, त्याच्यामुळे एक हे त्यांनी जे सांगितलं अनार्थाचा अर्थ सांडी परता. बाबा मार्ग चुकीचा आहे, या अभंगाचं 3रं चरण आहे. सांड्यात कोडी कल्पनेची वाट, सांड्यात कोडी कल्पनेची वाट, सांड्यात कोडी कल्पनेची वाट, सांड्यात कोडी कल्पनेची वाट. मार्ग हाय नीत पंढरीचा, मार्ग आहे नीत पंढरीचा. करियात बाबा सोयीताचा स्वार्थ, करियात बाबा सोयीताचा स्वार्थ. महाराज म्हणले मी तुला सोपी वाट सांगतो. कोणती? मार्ग आहे नीट पंढरीचा, वाकडा तिकडा नाही, सरळ मार्ग आहे. या मार्गाने आतापर्यंत ज्ञानदेवासारखे गेले, नामदेवासारखे गेले, ऋषी मुनी गेले, साधू संत गेले आणि आजही 10 लाख लोक पालखी बरोबर जातात. आपलं गाव वारकरी आहे, त्या पंढरीचे वारकरी आहेत. आणि असा सोपा मार्ग सोडून देऊन इकडे कुठे चालला रॉंग साईडला आडमार्गाने? नाही नाही नाही. तुम्ही एक काम करा, त्याच्याशी संबंध जोडा. तो कसा आहे माहिती आहे का? तो जो भक्ती करतो ना त्याच्यावर प्रेम करतो. कनमाळू कृपाळू भक्ताला पांडुरंग
संबंध काय? जीवाचे जीवलग, जीवाचा जीवलग आहे. हो, कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही. त्या गजेंद्राने काय गीता वाचली होती, त्याला काय कीर्तन येत होतं का? त्या गजेंद्राला काय येत होतं? त्याला काहीच येत नव्हतं, पण मोकलून नाही दिला, त्याच्या जवळ गेला. हो, कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही. गजेंद्राचा धावा त्वा केला. तो दयाळू आहे, कनवाळू आहे, कृपाळू आहे. हे स्वार्थी लबाडे. हा, कसे काय स्वार्थी लबाडे? खरं सांगा, तुम्ही आमच्या लेकराच्या अंगावर दागिने घालतात का नाही? आपल्या अंगावर दागिने घातलेले आहेत का नाही आई वडिलांनी? हा, मग काढणारे कोण आहे? अरे भामट्यावाण्याचे मेल्यानंतर काढतात. माझ्याकडे काय पाहू राहिले तुम्ही? तो चोर बरा आहे, चाकू लावतो, तो चाकू लावतो आणि काढून घेतो माणसाला. माणूस बाबू, माणूस म्हणतो मारू नको भाऊ, त्या पाया पडतो, ही घेऊन जाय. हो, मला आडवेले, मला माहिती आहे. हे सांगितलं घड्याळ हे काय असेल नसेल सगळं घे, फक्त मला धोतर राहू दे, सगळं घेऊन जात. कारण सगळ्यात श्रेष्ठ काय? हे सगळं देऊन द्यायचं, नाहीतरी द्यावाच लागणार आहे. राजी खुशीने नाकल उशिरीने द्यावाच लागणार आहे. याला वारस लागणार आहे, या वावराला वारस आहे. तुम्ही नाही लावायचं ठरवलं तरी लागणारच तो. हो, मी भक्ती केली, याला कोण वारस आहे? सांगा ना, कोण आहे? भक्तीला वारस नाही कोणी. हो, GST नाही सर भक्तीला. एक कीर्तनकार यांना GST लावून टाका. नरेंद्र मोदी याच्यावर तरी लागत नाही म्हणा. GST नाही लागत. भजन करायचं, सर्वाकडून करून घ्यायचं. 15 मिनिटं राहिले, 15 मिनिटं राहिले आणि नीट भजन करा खाली बसलेले. माझाच अंत पाहू नका. रात्री कीर्तन करून बोंबलून बोंबलून आवाज बसला, तुम्ही खुशाल दिसते समाधी लागल्यासारखे. तू बोंबल, तू काय, तू निबरघट काय असं काहीतरी आहे. आम्ही तू कर वटवट, आम्ही आहे निबरघट असं काहीतरी म्हणे एक बायाची. त्याच्यामुळे बसलेल्यांनी 2 मिनिटं त्या आजीसाठी तुम्ही आले ना, त्या आजीला श्रद्धांजली अर्पण करायची. कशाची श्रद्धांजली अर्पण करायची? ऐका, रामनामाची श्रद्धांजली अर्पण करायची. ती आजी आहे ना, माळकरी आहे, परमार्थिक आहे. परिवारात म्हातारा म्हातारी दोन्ही मला दिसले. हो, मी अगोदरच आले आले विचारपूस केली. तुम्ही आलेले पाहुणे आहे ना, पहिले सगळ्यांनी हात जोडा. नुसतं रडून सांगू नका, भजन चांगलं करा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, 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 रामकृष्ण हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी विठ्ठल